चित्र दिसत आहे. रावसाहेब, राज्यातलं भोंदूबाबा प्रकरण आहे. रुपाली चाकणकर यांच्या हे प्रकरण बरंच अंगलट आलेलं आहे. आधी राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा आणि आता काल प्रदेशाध्यक्षपदाचा हा राजीनामा. हा त्यांच्या पक्षाचा एक अंतर्गत विषय आहे. ज्या प्रकरणात त्यांचं नाव आलं ते प्रकरण अत्यंत गंभीर आहे, लाजिरवाण आहे, राज्याला कलंकित करणार आहे. पण एकट्या चाकणकरच आहेत का? नाही. त्याच्यामध्ये राज्यातले आणि देशातले अनेक महत्त्वाचे नेते खरं म्हणजे आहेत. अनेक नेते आहेत. स्वतः दीपक केसरकर म्हणतात, मीच का 40 आमदार तिथे जात होते. हे कोण सांगतंय? सत्ताधारी पक्षाचे एक आमदार सांगते की मलाच टार्गेट करू नका. तिथे 40 आमदार त्या खरात बाबाच्या पायाचं तीर्थ प्यायला जात होते. आता हे 40 आमदार कोण हे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं पाहिजे. तिथे जाणारे मंत्री कोण हे त्यांनी जाहीर केलं पाहिजे. खरात बाबासाठी विशेष विमानांची सोय करणारे सरकारमधले कोण लोक होते हे तुम्ही जाहीर केलं पाहिजे. आणि खरात बाबा दिल्लीत जाऊन काय करत होते, कोणाला भेटत होते हे सुद्धा पोलीस तपासामध्ये जर निष्पन्न झालं असेल तर ते समोर यायला पाहिजे. पण रावसाहेब, जे व्हिडिओ समोर येत आहेत त्यातला एक आणखी व्हिडिओ समोर आलेला आहे की अशोक खरात हा मंत्रालयात सुद्धा त्याचा वावर होता, असाही व्हिडिओ समोर आलेला आहे. त्याचा वावर कुठे नव्हता. त्याचा वावर सर्वत्र होता. बहुतेक तो पंचमहाभूतापैकी एक असावा अशा पद्धतीने त्याचा वावर होता. अशा जणू काही त्याला सरकारनं राजमान्यता दिली होती. लोकमान्यता होती की आम्हाला माहीत नाही, पण त्याला राजमान्यता दिली होती. आणि राज्यमान्यता देणारे लोक आजही फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत. फडणवीसांनी त्याच्यावर बोलावं. रावसाहेब, मंगल प्रभात लोढा यांनी जैन समुदायासाठी विशेष सोय केली आहे. सिलेंडरसाठी पत्र द्या असं त्यांनी पत्र जैन समुदायांना द्यायला सुरुवात केली आहे. ठीक आहे, एक लक्षात घ्या, प्रत्येक गोष्टीवरती उत्तर दिलं पाहिजे असं नाही. खरं म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जर जैन समुदायाच्या मंदिरांसाठी राज्याचे एक मंत्री विशेष व्यवस्था करत असतील तर त्याच्यावरती टीका करावं आणि त्याला विरोध करावा असं माझं मत नाही, का आमचं पक्षाचं मत नाही. सर्व मंदिरांना, सर्व धर्मस्थळांना जर अशा प्रकारे व्यवस्था करायची असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भात विरोधी पक्षांशी सुद्धा चर्चा केली पाहिजे. नरेंद्र मोदीने जी चूक केली करतायत टीम इंडिया आणि टीम इंडियामध्ये कोणाचं